वरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सल. उभं असतानाच प्रार्थना करूया. त्या परमेश्वर देव बापाचे आभार मानूया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपली काळजी घेतली, आपल्या सर्व गरजा त्याने पुरविल्या, आपल्या जाण्या येण्यामध्ये त्याने आपलं सहाय्य केलं आणि आपणास आशीर्वादित केलं. होय प्रभूजी, पण आज तुझी लेकरं, तुझी मंडळी तुझ्या भक्ती मंदिरामध्ये एकत्र येत आहे प्रभू, तुझी भक्ती करण्यासाठी. आभार माने प्रभू, तुझी स्तुती करीत आम्ही तुझ्या समोर येतो. मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास प्रभू, तू आमची काळजी घेतलीस, आमच्या गरजा पुरविल्यात. परमेश्वर देव बापा, येथवर तू आमचं सर्व प्रकारे सहाय्य केलंस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला उंचावितो प्रभूचे. आज या पवित्र वारीत आम्ही तुझ्या समोर येत असताना, तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझ्या भक्तीकरिता एकत्र येत असताना प्रभू, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये असू दे. तू आम्हावरती दया कर प्रभू, आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. होय पवित्र देव बापा, आम्हास धू शुद्ध कर पवित्र देव बापा, आणि तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी आज एक वार पुन्हा तुझं सहाय्य आम्हा प्रत्येकाला तू पुरव प्रभूचे. होय पवित्र देव बापा, तू आमचं सहाय्य कर. परमेश्वर देव बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये जो सर्व आनंद आहे प्रभू, जी सर्व शांती आहे पवित्र देव बापा, जे आरोग्य आहेत, जे आशीर्वाद आहेत, आज एक वार पुन्हा त्याने तू आम्हास तृप्त कर. आणि परमेश्वर देव बापा, तुझं गौरव तू करून घे प्रभू. होय पवित्र देव बापा, आजची भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये येत आहोत. आम्ही आठवण करीत आहोत आमच्या प्रियजनांचे, जे आज दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, दवाखान्यात आहेत प्रभू. अशा प्रत्येकावरही तू दया कर आणि त्यास आरोग्य तू दे प्रभूचे. आमची प्रार्थना आहे पवित्र देव बापा, जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांना देखील तू सुखरूप घेऊन ये. आणि परमेश्वर देव बापा, आज या भक्ती मंदिरामध्ये तुझ्या समक्षतेमध्ये आपल्या लेकरांना, आपल्या मंडळीला तू विशेष आशीर्वादित कर प्रभूजी. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो प्रभू. पुढील सर्व वेळ आणि भक्ती तुझ्या हातांमध्ये देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण.
गीत गात त्या प्रभू परमेश्वर देव बापाला उंचावूया. आपल्या सर्वांना येईल उपासना संगीतामधून 533 नंबरचं गीत, तू बोलाविले सेवा कराया प्रभू आलो आनंदे. तू बुलाविले सेवा कराया प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जावाळी माझ नित्य राहू दे. माझ जोडी प्रभु तुझशी तव माझ घे तव खुशीशी प्रभु घे ओढोनी. तव सेवेला क्षमावेसे करी ख्रिस्ता कृपेने. तव इच्छेला स्थिर व्हावे आशेने. माझ जोडी प्रभु तुझशी तव क्रूसा दाऊनी. माझ घे तव खुशीशी प्रभु घे ओढोनी. क्षणभरी तुझ जावळी इति शांती मनाशी. किती मागणे प्रीती भाषणे जसे मित्र मित्राशी. माझ जोडी प्रभु तुझशी तव क्रूसा दाऊनी. माझ घे तव खुशीशी प्रभु घे ओढोनी. तरी संपत्ती तव प्रीतीची इहलोकी कळेना. भरती तैसी सदानंदाची न मिळे स्वर्गाविना. माझ जोडी प्रभु तुझशी तव क्रूसा दाऊनी. माझ घे तव खुशीशी प्रभु घे ओढोनी. क्षणभरही तुझ जवळी किती शांती मनाशी. प्रभू देव बापाच्या समक्षतेमध्ये ज्यावेळेस तुम्ही आणि मी येतो, सर्व प्रकारची शांती त्या ठिकाणी आहे. सर्व प्रकारचा आनंद प्रभूच्या समक्षतेमध्ये आहे. आम्ही पाहतो की आमच्या दैनंदिन जीवनामध्ये पुष्कळ अशा गोष्टी आहेत, अनेक असे विचार आहेत की जे आम्हाला अस्थिर करू शकतात, जे आम्हाला अशांत करू शकतात. परंतु ज्यावेळेस आपण त्या सर्व गोष्टी बाजूला सारून परमेश्वराच्या समक्षतेमध्ये येतो, आपलं लक्ष ज्यावेळेस आपण त्याच्याकडे लावतो, सर्व प्रकारची शांती तुमच्याकरिता आणि माझ्याकरिता त्या प्रभूच्या समक्षतेमध्ये आहे. परमेश्वराच्या भक्ती मंदिरामध्ये देखील ज्यावेळेस आपण येतो
आणि त्याच्या भक्तीमध्ये ज्यावेळेस आपण विलीन होतो, आपलं सर्व लक्ष ज्यावेळेस आपण त्याच्याकडे लावतो, त्या ठिकाणी आमच्यासाठी आनंद आहे, शांती आहे आणि परमेश्वराचे आशीर्वाद त्या ठिकाणी आहे. आणखीन एक गीत गाऊया. उपासना संगीतामधून 242 नंबरचं गीत आहे, तू प्रिय हे प्रभू, तू प्रिय अपार. प्रभु तू प्रिय बा, तू प्रिय हे येशू, तू केला उद्धार मला, तू सुप्रिय हे कैसे दावे, संपूर्ण शक्तीने मी तुला स्तवीन. तू प्रिय है प्रभु, तू प्रिय है प्रभु, तू प्रिय बा, तू प्रिय है येशू, तू केला उद्धार मला, तू सुप्रिय है कैसे दावे, संपूर्ण शक्तीने मी तुला स्तवीन. हे प्रभु मी करी आनंद महान, तुझी वंदेशी अमूल्य हे दान. हे प्रभु मी करी आनंद महान, तुझी वंदेशी अमूल्य हे दान. मी बनीन प्रेमळ तुझा स्वभाव, वर्णीन मी तुझे सुवादित नाम. या प्रिय प्रभुला मिळेना समान, पृथ्वीत स्वर्गीही तो राजा महान. या प्रिय प्रभुला मिळेना समान, पृथ्वीत स्वर्गीही तो राजा महान. प्रिय सुवंद्या मी गायन प्रेम, हे येशू तू केले अखंडित शेम. तू प्रिय हे प्रभु, तू प्रिय बा, तू प्रिय हे येशू, तू केला उद्धार मला, तू सुप्रिय हे कैसे दावीन. संपूर्ण शक्तीने मी तुला स्तवीन. गीतकर्ता या गीतामध्ये प्रभूवरील जे त्याचं प्रेम आहे, ते प्रेम तो या गीतामधून व्यक्त करतो. आणि एक गोष्ट तो यामध्ये वारंवार म्हणतो की संपूर्ण शक्तीने मी तुला स्तवीन. आम्ही जेव्हा परमेश्वराकडे येतो, ज्यावेळेस आम्ही त्याच्या भक्तीकरिता एकत्र येतो, ज्यावेळेस आम्ही म्हणतो की आम्ही त्याच्यावरती प्रेम करतो, प्रेरणो आम्हाला आमच्या सर्वस्वाने ते करायचंय, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, आपल्या सर्वस्वाने आम्हाला त्याच्यावरती प्रेम करायचं आहे. त्याचं स्तवन, त्याची भक्ती आम्हाला करायची आहे. यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया आणि आज शोंटू आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. स्तोत्र संहिता 119 1 से लेके 16 तक. भजन संहिता 119 1 से लेके 16 तक. क्या ही धन्य है वे जो चाल से खरे हैं और यहोवा की व्यवस्था पर चलते हैं. क्या ही धन्य है वे जो उसकी चितौनियों को मानते हैं और पूर्ण मन से उसके पास आते हैं. फिर वे कुटिलता का काम नहीं करते, वे उसके मार्ग में चलते हैं. तूने अपने उपदेश इसलिए दिए हैं कि वे यत्न से माने जाए. भला होता है कि तेरी विधियों के मानने के लिए मेरी चाल चलन दृढ़ हो जाए. तब मैं तेरी सब आज्ञाओं की ओर चित्त लगाए रहूँगा और मेरी आशा न टूटेगी. जब मैं तेरे धर्ममय नियमों को सीखूँगा तब तेरा धन्यवाद सीधे मन से करूँगा. मैं तेरी विधियों को मानूँगा, मुझे पूरी रीति से न तज.
जवान अपनी चाल को किस उपाय से शुद्ध रखे? तेरे वचन के अनुसार सावधान रहने से। मैं पूरे मन से तेरी खोज में लगा हूँ। मुझे तेरी आज्ञाओं की बाट से भटकने न दे। मैंने तेरे वचन को अपने हृदय में रख छोड़ा है कि तेरे विरुद्ध पाप न करूं। हे यहोवा, तू धन्य है। मुझे अपनी विद्या सिखा। तेरे सब कहे हुए नियमों का वर्णन मैंने अपने मुंह से किया है। मैं तेरी चितौनियों के मार्ग से मानो सब प्रकार के धन से हर्षित हुआ हूँ। मैं तेरे उपदेश पर ध्यान करूँगा और तेरे मार्गों की ओर दृष्टि रखूँगा। मैं तेरी विधियों से सुख पाऊँगा और तेरे वचन को न भूलूँगा। परमेश्वर इस वचन को आशीर्वादित करे। स्तोत्र संहिता 119, 1-16 वचने शंटूने आपल्याकरिता वाचलेली आहे. हिंदीमधून त्याने आपल्याकरिता ही वचने वाचलेली आहेत. आम्हाला माहिती आहे की स्तोत्र संहिता 119 याचा जो आशय जो आहे हा आम्हाला परमेश्वराचं जे नियमशास्त्र आहे ते किती मौल्यवान आहे याकडं आमचं लक्ष हे जे स्तोत्र आहे केंद्रित करतं. आणि विशेष करून वचन 7 मध्ये स्तोत्रकर्ता जे म्हणतो की तुझे न्याय निर्णय मी शिकेन, तेव्हा मी सरळ मनाने तुझे स्तवन करेल. तर या ठिकाणी या वचनामध्ये स्तोत्रकर्ता परमेश्वराचं स्तवन करण्याकरिता तो म्हणतो की तेव्हा मी सरळ मनाने तुझं स्तवन करेल. केव्हा? जेव्हा तुझे न्याय निर्णय मी शिकेल. पुष्कळदा मनुष्याला परमेश्वर काय काम करत आहे हे समजत नाही. पुष्कळदा परमेश्वर मनुष्याच्या जीवनामध्ये काय करत आहे, आमच्या जीवनामध्ये येणारे चढ उतार, आमच्या जीवनामध्ये येणारे दुःखाचे, सुखाचे, आजाराचे, आनंदाचे क्षण का आहेत, परमेश्वर काय करत आहे हे पुष्कळदा मनुष्य समजून घेत नाही आणि म्हणून तो त्याच्या जीवनामध्ये निराश असतो. परंतु ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या प्रकारे स्तोत्रकर्ता म्हणतो की तुझे न्याय निर्णय, परमेश्वराचे निर्णय, परमेश्वराच्या योजना, परमेश्वराचं काम स्तोत्रकर्ता म्हणतो की मी शिकेन. ज्यावेळेस मला ते समजणार, ज्यावेळेस ते माझ्या लक्षात येणार, मी सरळ मनाने तुझं स्तवन करू शकेल. माझ्या जीवनामध्ये परमेश्वर काय काम करत आहे, मग ते माझ्या आनंदात असेल, मग ते माझ्या दुःखात असेल, ते माझ्या आजारात असेल, किंवा मी माझ्या जीवनामध्ये ज्या कुठल्या परिस्थितीतून जात आहे त्यामध्ये परमेश्वर माझ्यासाठी काय करत आहे हे जेव्हा माझ्या लक्षात येतं, प्रियांनो, परमेश्वराचं स्तवन केल्याशिवाय, परमेश्वराची स्तुती केल्याशिवाय, खऱ्या अंतकरणाने, संपूर्ण अंतकरणाने त्या परमेश्वराला गौरव दिल्याशिवाय आम्ही राहत नाही. त्यासाठी परमेश्वराचं काम जे आहे हे आम्हाला लक्षात घेणं हे आमच्यासाठी गरजेचं आहे. आणि आम्ही परमेश्वराचे आभार मानूया की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वर देवबापाचं काम चालू आहे आणि परमेश्वर देव आम्हास आशीर्वादित करणार आहे. परमेश्वर देवबाप या वचनांद्वारे आपणास आशीर्वादित करू. यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे प्रभू देवबापाची स्तुती आराधना आपण करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल. सभी को सलाम. प्रभु के नाम में सभी को सलाम. प्रभु यीशु मसीह की महिमा करते हैं, उसके नाम का गौरव करते हैं. स्तोत्र संहिता 47 में कहा गया है, हे देश के सब लोगों तालियां बजाओ, ऊंचे शब्द से परमेश्वर के लिए जय जयकार करो, क्योंकि यहोवा परम प्रधान और भय योग्य है, वह सारी पृथ्वी के ऊपर महाराजा है. चलिए पहला गीत गाते हैं. मिळो आमा अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. हम सभी मिलकर गाएंगे. मिळो आम्हा अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. मिळो आम्हा अन्न
त्याचे शयन किंवा कंटकाचे इच्छेने देवाचे एक आम्हा देवाच्या चिंतने मग्न आम्ही. मिळवा ना मिळवा अन्न पाणी देवाच्या चिंतने मग्न आम्ही. पदस्तंभावर आम्ही टांगलेले पदस्तंभावर आम्ही टांगलेले तेथेच मिळाले सर्व आम्हा देवाच्या चिंतने मग्न आम्ही. मिळवा ना मिळवा अन्न पाणी देवाच्या चिंतने मग्न आम्ही. दास म्हणे ख्रिस्ते केले आम्हा मुक्त दास म्हणे ख्रिस्ते केले आम्हा मुक्त. सेवनिया सक्त झालो त्याच्या देवाच्या चिंतने मग्न आम्ही. मिळवा ना मिळवा अन्न पाणी देवाच्या चिंतने मग्न आम्ही. देवाच्या चिंतने मग्न आम्ही. देवाच्या चिंतने मग्न आम्ही. स्तोत्र संहिता 23 में कहा गया है, यहोवा मेरा चरवाहा है, मुझे घटी नहीं होगी. वह मुझे हरी चराइयों में बैठाता है, वह मुझे सुखदाई जल के झरने के पास ले जाता है. वह मेरे जी में जी लाता है, धर्म के मार्गों पर अपने नाम के निमित्त मेरे अगुवाई करता है. प्रभु का धन्यवाद करता हूँ सुंदर से वचन के लिए. और संभाल प्रभु जी, हम सभी को आता है ये गीत. संभाल प्रभु जी, जीवन के हर पल में हम सभी मिलकर गाएंगे, अपने तन मन से प्रभु की स्तुति करेंगे. संभाल प्रभु जी. संभाल प्रभु जी जीवन के हर पल में. संभाल प्रभु जी जीवन के हर पल में. अभी तक हमको संभाला तूने, आगे भी अगुवाई कर. अभी तक हमको संभाला तूने, आगे भी अगुवाई कर. संभाल प्रभु जी जीवन के हर पल में. संभाल प्रभु जी जीवन के हर पल में. जैसे मुर्गी बच्चों को पंखों तले छिपाती, जैसे मुर्गी बच्चों को पंखों तले छिपाती, वैसे ही तेरी छाया बना है शरण स्थान. वैसे ही तेरी छाया बना है शरण स्थान. संभाल प्रभु जी जीवन के हर पल में. संभाल प्रभु जी जीवन के हर पल में. सनातन के यहोवा तू ही हमारा बल है. सनातन के यहोवा
वचन से हमारे जीवन में ज्योति आई। संभाल प्रभु जी जीवन के हर पल में, संभाल प्रभु जी जीवन के हर पल में। वायदा ये तूने किया छोड़े न कभी मुझे, वायदा ये तूने किया छोड़े न कभी मुझे। खींचा है रूप मेरा हथेली पर अपनी, खींचा है रूप मेरा हथेली पर अपनी। संभाल प्रभु जी जीवन के हर पल में, संभाल प्रभु जी जीवन के हर पल में। हे यीशु तेरा ये प्यार वर्णन से है ये अपार। हे यीशु तेरा ये प्यार वर्णन से है ये अपार। हाथों से हाथ मिलाया आसमानी बाप से हमारा, हाथों से हाथ मिलाया आसमानी बाप से हमारा। संभाल प्रभु जी जीवन के हर पल में, संभाल प्रभु जी जीवन के हर पल में। अभी तक हमको संभाला तूने, आगे भी अगुवाई कर। अभी तक हमको संभाला तूने, आगे भी अगुवाई कर। संभाल प्रभु जी जीवन के हर पल में, संभाल प्रभु जी जीवन के हर पल में। सच में वो हमें हर पल संभालेगा, हर पल हमारी वो देखभाल करेगा, क्योंकि वो हमें नहीं छोड़ता, हम उससे दूर जाते हैं। वैसे ही आगे का जो गीत है, तेरे सन्मुख शीश नवाते हे जगह की करता, डूबे हुए को दे दे सहारा, कर दो बेड़ा पार। बहुत ही प्यारा गीत है। अगर किसी को नहीं आता है तो हम गाने का प्रयत्न करेंगे। तेरे सम्मुख शीश नवाते हे जग के करता। तेरे सन्मुख शीश नवाते हे जग के करता, डूबे हुओं को दे दो सहारा, कर दो बेड़ा पार। तेरे सन्मुख, तेरे सन्मुख शीश नवाते हे जग के करता, डूबे हुओं को दे दो सहारा, कर दो बेड़ा पार। तेरे सन्मुख, तेरे सन्मुख शीश नवाते हे जग के करता, डूबे हुओं को दे दो सहारा, कर दो बेड़ा पार।
घिरा हुआ तूफान, तुम बिन नैया कौन संभाले मेरे प्रभु महान। आके बचा लो प्राण हमारे, हे मनहार। को दे दो सहारा, कर दो बेड़ा पार। तेरे सन्मुख शीश नवाते हे जग के करता। डूबे हुओं को दे दो सहारा, कर दो बेड़ा पार। जन्म के अंधों को दिया के रोगी लिए बचा। पाप क्षमा किए सब पापिन के मुर्दे दिए जिला। पापी हृदय हम भी लाए दो पालनहार। पापी हृदय हम भी लाए दो पालनहार। तेरे सन्मुख शीश नवाते हे जग के करता। डूबे हुओं को दे दो सहारा, कर दो बेड़ा पार। सुंदर पक्षी पर्वत सागर सबके सृजनहार। आके विराजो मन मंदिर में, बंदे करे पुकार। व्याकुल हृदय तुझको पुकारे, आजा तारनहार। व्याकुल हृदय तुझको पुकारे, आजा तारनहार। तेरे सन्मुख शीश नवाते हे जग के करता। डूबे हुओं को दे दो सहारा, कर दो बेड़ा पार। कर दो बेड़ा पार, कर दो बेड़ा पार। हम सभी अभी खड़े होंगे और आभारी आभारी आभारी, आम्ही आभारी मानतो यीशुला। हम सभी मिलकर ये गीत गाएंगे, उत्साह से गाएंगे, उसकी तरफ मन लगाएंगे और उसकी स्तुति करेंगे। आभारी 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 आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आभारी 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 आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला कायाला पियाला येशूने दिले कायाला पियाला येशूने दिले राहायला जागा येशूने दिले
राहायला जागा येशूने दिले, खायाला पियाला येशूने दिले, राहायला जागा येशूने दिले. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आभारी 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 आभारी. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. पापांची क्षमा येशूने दिली, पापांची क्षमा येशूने दिली, नवीन जीवन येशूने दिले, नवीन जीवन येशूने दिले. पापांची क्षमा येशूने दिली, नवीन जीवन येशूने दिले. बोला आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आभारी 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 आभारी. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आभारी 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 आभारी. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. उसे हर पल के लिए हम शुक्रिया देते हैं. वही मेरा गढ़, वही मेरा शरण स्थान है. वो मेरा सच्चा प्रभु है, वो मेरा सब कुछ है. आइए हम अपनी आंखों को बंद करके प्रभु की ओर मन लगाते हैं और उसका एक प्यारा सा गीत, चाहे तुमको दिल से, गाए ये गीत मिलके. तेरे नाम यीशु नाम की जय. अपने अंतकरण से हम गाएंगे, प्रभु की ओर मन लगा के उसकी महिमा हम करेंगे. चाहे तुमको दिल से गाए ये गीत मिलके. तेरे नाम यीशु नाम की जय. चाहे तुमको दिल से, चाहे तुमको दिल से गाए ये गीत मिलके. तेरे नाम यीशु नाम की जय. तेरे नाम यीशु नाम की जय. जिस नाम में है जिंदगी, वो नाम है यीशु मसीह. जिस नाम में है बंदगी,
यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम में मिलती है क्षमा, यीशु नाम में मिलती है शिफा, यीशु नाम में मिलती है कृपा, यीशु नाम में करना दुआ, यीशु नाम, 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 यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। चाहे तुमको दिल से गाए ये गीत मिलके, तेरे नाम, यीशु नाम की जय। तेरे नाम, यीशु नाम की जय। हे मेरे परमेश्वर पिता, तेरे पास आता हूँ प्रभु। तू मुझे हरी चराइयों में चराता है, तू हमें हरी चराइयों में चराता है प्रभु। संकट में प्रभु अति सहज मिलने वाला तू प्रभु, तू हमारे साथ होता है हर पल हर कदम। परमेश्वर पिता, तूने हमारी सहायता की है। तेरी ओर हम बढ़ना चाहते हैं प्रभु, तेरी ओर हम आना चाहते हैं प्रभु। उस दरवाजे को खोल दे प्रभु, उस दरवाजे को खोल दे। हमें अंदर ले ले प्रभु, हमें अंदर ले ले। तू जगत की ज्योति है, तू हमारा परमेश्वर है। तूने ये सृष्टि बनाई हमारे लिए, हमें अपने हाथों से रचा है प्रभु। कितना शुक्रिया अदा करूं प्रभु, वो सभी कम है प्रभु। प्रभु हमें अभी तक संभालने के लिए प्रभु तेरा धन्यवाद करता हूं। आज सुबह जब हम उठे परमेश्वर पिता, हम जीवन थे, वो भी तेरी कृपा है प्रभु। हमारा श्वास जो शुरू है प्रभु, हर एक दिल की धड़कन जो शुरू है प्रभु, वो भी तेरी कृपा है प्रभु। प्रभु तूने जो दिया है वो कभी कोई न दे पाएगा प्रभु, क्योंकि तू सच्चा प्रभु है, तू हमारा प्रभु है, तू एकमेव हमारा परमेश्वर है। तूने अपने एक लौते पुत्र को हमारे खातिर दे दिया परमेश्वर पिता। तूने अपने एक लौते पुत्र को हमारे खातिर दे दिया। कैसा अनोखा प्यार तूने किया है प्रभु, हम कभी भूल नहीं सकते प्रभु। प्रभु मैं मांगता हूं परमेश्वर पिता, तेरे पास आकर परमेश्वर पिता हमसे न अनजाने में प्रभु कोई गलती हो गई होगी परमेश्वर पिता। इस जीवन में परमेश्वर पिता हर पल हर कदम परमेश्वर पिता हम पाप की ओर बढ़ते जा रहे हैं। उस पाप से परमेश्वर पिता हमें तू बाहर निकाल। हम तेरी ओर बढ़े,
और तेरी ही इच्छा अनुसार तेरे वचनों पर चले प्रभु। इसलिए हमारी तू सहायता करना। प्रत्येक परमेश्वर पिता हर एक क्षण में तू हमारी सहायता करना प्रभु। शैतान से परमेश्वर पिता हमें हर पल बचाना प्रभु। प्रभु तू दयालु है परमेश्वर पिता, तेरे जैसा कोई नहीं। तूने हमें अब तक संभाला है, आगे भी संभालेगा, अनंत काल तक संभालेगा प्रभु। प्रभु जी तेरा शुक्रिया अदा करता हूँ, तेरा शुक्रिया अदा करता हूँ। हम सभी के साथ रहकर हमें परमेश्वर पिता आशीर्वादित कर। और परमेश्वर पिता मांगने से ज़्यादा देने वाला तू है, और क्या मांगू परमेश्वर पिता। प्रभु यीशु के नाम से मैं तेरी ओर प्रार्थना करता हूँ परमेश्वर पिता, आमीन आमीन। परमेश्वर देवबापाच्या वचनांकडं आपलं लक्ष लावूया, आपण या प्रार्थना करूया। पवित्र देवबापा, आम्ही आमचं लक्ष तुझ्या वचनांकडं केंद्रित करत आहोत प्रभू। परमेश्वर देवबापा, तुझं वचन वाचण्याकरिता, त्यावर मनन करण्याकरिता तू आमचं सहाय्य कर, आणि तुझ्या वचनांचं जे सामर्थ्य आहे प्रभू ते तू आम्हावरती ओत प्रभू। आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो। प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक। आमीन आमीन। परमेश्वर देवबापाचं जे वचन आहे त्याकडे आपलं लक्ष लावूया। पहिले इतिहास आपल्या समोर आपण काढूया। मार्च महिना आणि एप्रिल महिना या 2 महिन्यांमध्ये पहिले आणि दुसरे इतिहास यावरती आपण अभ्यास करणार आहोत। आणि एप्रिलचा जो शेवटचा आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये पहिले व दुसरे इतिहास यावरती परीक्षा होईल। एकच पेपर होईल दोन्ही पुस्तकांचा मिळून, कारण या दोनही पुस्तकांमध्ये आपण पाहिलेलं आहे की रिपिटेशन आहे। पहिले शमूएल, दुसरे शमूएल, पहिले राजे, दुसरे राजे यामध्ये ज्या घटना आहेत त्याच घटना अधिक माहितीसह वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्या समोर त्या ठेवलेल्या आहेत, परंतु घटना या त्याच आहेत। आणि म्हणून पहिले आणि दुसरे इतिहास आपण वाचून काढणार आहोत, आणि एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या 2 पुस्तकांवरती आपली एकत्रित परीक्षा होईल। 17वा अध्याय, पहिले इतिहास अध्याय 17 आणि वचन 11 पासून तर 14 पर्यंत मी आपल्याकरिता वाचत आहे। पहिले इतिहास अध्याय 17 वचन 11 पासून 14 पर्यंत। तुझे दिवस पुरे झाले व तू जाऊन आपल्या पितरांजवळ निजलास, म्हणजे तुझ्या पुत्रापासून निर्माण होणाऱ्या संततीस तुझ्या मागून स्थापून त्यांचे राज्य स्थिर करीन। तो माझ्या प्रित्यर्थ मंदिर बांधेल व मी त्याचे राजासन निरंतरचे स्थापेन। मी त्याचा पिता होईन व तो माझा पुत्र होईल। तुझ्या पूर्वीच्या राजांवरची कृपादृष्टी जशी मी दूर केली तशी त्याच्यावरची माझी कृपादृष्टी मी दूर करणार नाही। माझ्या मंदिरात व माझ्या राज्यात मी त्याची निरंतरची स्थापना करीन, त्याची गादी निरंतरची स्थापित होईल। परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करोत। पहिले इतिहास यावर जेव्हा आपण मागच्या आठवड्यामध्ये अभ्यास करायला सुरुवात केली, 2 भाग आपण या पुस्तकाचे केलेत। पहिले इतिहास या पुस्तकाचे एकंदर 2 भाग आम्ही केलेत। पहिला भाग जो आहे हा अध्याय 1 ते 9 पर्यंतचा आहे, आणि या सर्व 9 अध्यायांमध्ये आम्हाला काय पाहायला मिळतं? वंशावळ आम्हाला पाहायला मिळते। पूर्ण वंशावळी म्हणजे कुठून सुरुवात झाली? आदामापासून सुरुवात झालेली ही वंशावळी आम्हाला या पहिल्या 9 अध्यायांमध्ये आम्हाला पाहायला भेटते। या वंशावळीवर जेव्हा आपण मागच्या रविवारी विचार केला, त्यावरती मनन केलं, त्यामध्ये का बरं ह्या वंशावळींचा अभ्यास आम्ही करायचा आहे, का ही वंशावळ आम्ही वाचून काढायची आहे, ती समजून घ्यायची आहे, त्याचा अभ्यास करण्यामागचे काही कारणं मी तुम्हाला सांगितलेत। की त्यामध्ये पहिलं आम्ही पाहिलं की
ही वंशावळ जी आहे यामध्ये आलेली नावं जी आहेत ही देवाशी संबंधित आहेत आणि देवाशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा विचार करणे, मनन करणे, अभ्यास करणे हे आमच्याकरिता आशीर्वादाचं आहे. दुसरं कारण आपण त्यामध्ये पाहिलं की वंशावळीचा अभ्यास करण्याच्या द्वारे दैवी कार्य आम्ही अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो, ते अधिक चांगल्या प्रकारे आम्हाला स्पष्ट होतं. कारण या वंशावळीमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक आम्हाला पाहायला भेटतात. त्यांचा जो काळ आहे तो वेगवेगळा आहे आणि या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वराने जे काम केलेलं आहे त्यांच्याद्वारे परमेश्वराने जे त्याचं कार्य पुढं नेलेलं आहे त्या अभ्यास करत असताना आम्हाला परमेश्वराची जी कार्यपद्धती आहे ती अधिक चांगल्या प्रकारे आम्ही ती समजून घेऊ शकतो. आणि तिसरं कारण आपण पाहिलं वंशावळीचा अभ्यास करण्याचं, ते म्हणजे ज्यावेळेस आम्ही ह्या वंशावळीचा अभ्यास करतो आणि दैवी कार्य ज्यावेळेस आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजू लागतं, मग आमच्या जीवनासाठी जे देवाचं काम आहे, आमच्या जीवनामध्ये जी देवाची योजना आहे त्या दैवी कार्याकरिता आम्ही स्वतःचं समर्पण त्या ठिकाणी करू शकतो. समर्पण करण्याचं उत्तेजन आम्हाला या वंशावळीच्या अभ्यासामधून प्राप्त होऊ शकतं. या प्रकारे मागच्या रविवारी जो आहे हा पहिले जे 9 विभाग आहे त्यांचा अभ्यास आपण केला. पुढचा जो भाग आहे अध्याय 10 पासून पुढं आम्ही पाहिलं की त्यामध्ये दाविदाची स्टोरी आहे. संपूर्ण या दुसऱ्या भागामध्ये दाविदावरती आम्हाला अभ्यास करायला मिळतो. तुम्हाला त्यामध्ये शाऊलाचं नाव येईल, परंतु फार काही त्या संदर्भात सांगितलेलं नाही. शाऊलाच्या मृत्यू संदर्भात त्या ठिकाणी सांगितलं आणि लगेच दाविदाची गोष्ट जी आहे ती सुरू होते. दाविदाच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी शल्मोनाची कारकीर्द सुरू झालेली दाखवली आणि पहिले इतिहास संपलेला आहे. या प्रकारे हा जो दुसरा विभाग आहे की ज्यामध्ये आम्हाला संपूर्णपणे दाविदाचं जीवन पाहायला मिळतं. मग दाविदाचं जीवन तर आम्ही आधी पण अभ्यासलेलं आहे. या अगोदर देखील कोणत्या पुस्तकामध्ये आपण दाविदाचा अभ्यास केला? दुसरे राजे, बरोबर? दुसरे राजेमध्ये आपण दाविदाचा अभ्यास केला. किती जणांना वाटतं आपण दुसरे राजेमध्ये दाविदाचा अभ्यास केला? त्यांनी हात वर करा. किती जणांना असं वाटतं की पहिले राजेमध्ये आपण दाविदाचा अभ्यास केला? त्यांनी हात वर करा. असे थोडेच हात वर होत आहेत बरं, म्हणजे खात्री नाहीये. बरं, किती जणांना असं वाटतं की दुसऱ्या शमूएलमध्ये आम्ही दाविदाचा अभ्यास केला? अरे काही हात डबल रिपीट होत आहेत बरं, काही हात रिपीट होत आहेत वर. की पहिले शमूएलमध्ये? पहिले शमूएल की दुसरे शमूएल की पहिले राजे की दुसरे राजे? तुम्हा सर्वांसाठी आता हे परत एक होमवर्क आहे. घरी गेल्यानंतर परत पहिले शमूएल, दुसरे शमूएल, पहिले राजे, दुसरे राजे, त्याच्यावरती एक नजर फिरवा आणि शोधा की दावीद त्या ठिकाणी कुठं तुम्हाला सापडतो, कुठं दाविदाची पूर्ण स्टोरी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. या विभागामध्ये या पहिल्या इतिहासामध्ये हा जो 10व्या अध्यायापासूनचा पूर्ण जो भाग ज्यामध्ये दाविदाविषयी सांगितलेला आहे, दाविदाचा एक वेगळ्या दृष्टिकोनातून एका वेगळ्या पद्धतीने दाविदाचं जीवन हा जो लेखक आहे आमच्या समोर ठेवतो. आता हे लक्षात घ्यावं आपण की पहिले इतिहास आणि दुसरे इतिहास कोणासाठी लिहिल्या गेलेला आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तर आम्ही पाहिलं एक तर बंदिवासात असताना किंवा बंदिवासातून आल्यानंतर लगेच हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. आणि म्हणून जे लोक बंदिवासामध्ये गेलेत, जे लोक बंदिवासातून वापस आलेत, त्या लोकांकरिता हे इतिहासाचं पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. त्याच्या मागचा उद्देश हा आहे की बंदिवासामध्ये असणाऱ्या लोकांना, बंदिवासातून परत आलेल्या लोकांना त्यांचा देवाबरोबरचा संबंध कसा आहे,
त्यांच्या पूर्वजांसोबत परमेश्वर देवबाप कसा विश्वासू राहिलेला आहे या गोष्टीचं त्यांना उत्तेजन मिळावं. तो जो परमेश्वर त्यांच्या पूर्वजांबरोबर विश्वासू राहिलेला परमेश्वर आजही त्यांच्याबरोबर विश्वासू आहे का? आजही ते परमेश्वराच्या त्या करारामध्ये आहेत का? आजही परमेश्वर देवबाप या लोकांचा विचार करतो काय? त्यांना स्वतःकरिता उत्तेजन मिळावं म्हणून ही पुस्तकं लिहिलेली आहे. आणि त्यामुळं जेव्हा तुम्ही यामध्ये दाविदाचं जीवन वाचाल, तुम्हाला प्रामुख्याने दाविदाच्या जीवनाचा जो पॉझिटिव्ह भाग आहे, ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या प्रामुख्याने पाहायला भेटतील. ज्या गोष्टी दाविदाच्या जीवनामध्ये उणीवा म्हणून, चुका म्हणून आम्ही पाहतो की ज्यामध्ये बत्शेबे बरोबरचं पाप आहे, उरिया हित्तियाचा वध आहे, या ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या लेखकाने वगळलेल्या आहेत. आणि दाविदाला या लोकांच्या समोर ठेवत असताना त्याची एक सकारात्मक त्याचं रूप जे भूमिका जी आहे तो ठेवतो, यासाठी की या लोकांना त्यांच्या जीवनासाठी उत्तेजन त्या ठिकाणी प्राप्त व्हायला पाहिजे. आणि म्हणून आज जो शास्त्र भाग आपण वाचलेला आहे, पहिले इतिहास 17:11-14 या वचनांमध्ये परमेश्वर दाविदासोबत करार करत आहे. जर तुम्ही हाच संदर्भ 2 शमूएल 7 मध्ये देखील तुम्हाला वाचायला भेटेल. हाच संदर्भ आहे, 2 शमूएल मध्ये देखील आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. या वचनांमध्ये परमेश्वर देवबाप दाविदासोबत करार करत आहे. आणि म्हणून आजचा आपला विषय देखील तोच आहे, दाविदासोबत परमेश्वराने केलेला करार. दाविदासोबत परमेश्वराने केलेला करार आम्ही त्या ठिकाणी पाहतो. मग आता जेव्हा तुम्ही संपूर्ण 17वा अध्याय वाचून काढता, काय पार्श्वभूमी आहे, केव्हा परमेश्वर देवबाप दाविदासोबत करार करत आहे, याची थोडी पार्श्वभूमी जर तुम्ही पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की या 17व्या अध्यायामध्ये दावीद जो आहे नाथानाला बोलावतो, नाथान संदेष्टाला बोलावतो आणि दावीद त्याची इच्छा व्यक्त करतो. काय इच्छा आहे दाविदाची? परमेश्वरासाठी मंदिर बांधावं. दाविदाच्या मनामध्ये जे आहे ते तो नाथानाजवळ बोलतो आणि मग नाथान त्याला उत्तर देतो की जे काही तुझ्या मनात आहे ते सर्व तू कर, कारण परमेश्वर देव तुझ्या सोबत आहे. नाथानाची ही पहिली प्रतिक्रिया आम्हाला दाविदासोबत बोलत असताना पाहायला भेटते. परंतु जेव्हा नाथान वापस जातो आणि मग दाविदासाठी त्याला परमेश्वराचं वचन प्राप्त होतं, नाथानाला दाविदासाठी परमेश्वराचा संदेश प्राप्त होतो आणि त्या संदेशामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की त्याला स्पष्टपणे सांगण्यात येतं की तू दाविदाला सांग की तू माझ्यासाठी मंदिर बांधायचं नाही. पहिली प्रतिक्रिया काय होती नाथानाची? की होय तू बांध, तू कर. परंतु लगेच दुसरी प्रतिक्रिया, जेव्हा त्याला परमेश्वराकडून स्पष्टपणे वचन प्राप्त झालं, जेव्हा नाथानाला परमेश्वराने स्पष्टपणे सांगितलं की तू दाविदाला सांग की तू माझ्यासाठी मंदिर बांधायचं नाही, तू माझ्यासाठी मंदिर बांधायचं नाही. आणि जे काही परमेश्वराने त्याला सांगितलं, वचन 15 मध्ये असं म्हटलेलं आहे, ही सर्व वचने व दर्शने जशीची तशी नाथानाने दाविदास कळविली. दाविदासाठी त्या गोष्टी होत्या आणि नाथानाने त्या दाविदाला सांगितल्या. परमेश्वर देव दाविदासोबत या ठिकाणी करार करताना आम्हाला दिसून येतो. करार करताना या वचनांमध्ये परमेश्वर दाविदासोबत करार करत आहे. आता आपल्याला माहित आहे की परमेश्वर देवबाप जो आहे ना, हा आरंभापासून करार करणारा परमेश्वर आहे. आणि ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या की कराराच्या बाहेर परमेश्वर देवबाप नातेसंबंध प्रस्थापित करत नाही. आता कसं आम्ही पाहू शकतो की सर्व जगातील लोक कोणाचे आहेत? परमेश्वराचे. पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही कोणाचं आहे? परमेश्वराचं आहे. परंतु प्रत्येक मनुष्याला हा अधिकार मिळालेला आहे का देवाची मुले होण्याचा? या जगामधल्या प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार प्राप्त झालेला आहे का?
कोणाला प्राप्त झालेला आहे? जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजेच त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आम्ही पाहतो की परमेश्वराने अब्राहमाला बोलावलं, अब्राहमासोबत त्याने करार केला. त्याच्या आधी जर तुम्ही पाहिलं तर त्याने नोहासोबत करार केला होता, नोहासोबत करार केला. अब्राहमासोबत करार करताना आम्ही त्याला पाहतो, तुम्ही आणि मी जे आज या ठिकाणी आहोत ते तुम्हा बरोबर आणि माझ्या बरोबर देखील परमेश्वराने करार केलेला आहे. आणि येशूचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे. येशूमुळं आज तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत. जी प्रत्येक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवते तिलाच देवाची मुले होण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. हा करार आहे. येशूच्या द्वारे पाप क्षमा, येशूच्या द्वारे सार्वकालिक जीवन, हा देवाचा निर्णय आहे. हा देवाचा मनुष्याबरोबर असलेला करार आहे. हा करार करणारा परमेश्वर आम्हाला दिसून येतो. आणि प्रियांनो, या ठिकाणी दाविदासोबत परमेश्वराने जो करार केलेला आहे याच्या दोन बाजू आम्हाला पाहता येतील. ही जी वचने मी तुमच्यासाठी वाचली 11 ते 14, या 11 ते 14 वचनांमध्ये परमेश्वर दाविदासोबत करार करत आहे आणि या कराराच्या दोन बाजू आम्हाला पाहता येतील. एक त्याची भौतिक बाजू आहे आणि एक त्याची आध्यात्मिक बाजू आहे. जो संदेश या ठिकाणी दाविदाला दिला जात आहे, दाविदासोबत जो करार केला जात आहे, दोन बाजू त्याच्या आहेत. एक भौतिक बाजू आहे जी लगेच त्या ठिकाणी पूर्ण होताना आम्हाला दिसते, आणि एक बऱ्याच वर्षांनंतर भविष्य रूपामध्ये किंवा आध्यात्मिक बाजू, ह्या प्रकारे या दोन बाजू त्याच्या आहेत. आणि आज त्या दोन बाजू थोडक्यामध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. पहिली बाजू ज्यावेळेस आम्ही पाहतो, भौतिक बाजू, आम्ही जर वचन 11 वाचलं तर त्यामध्ये तो असं म्हणतो, तुझे दिवस पुरे झाले व तू जाऊन आपल्या पितरांजवळ निजलास, म्हणजे तुझ्या पुत्रापासून निर्माण होणाऱ्या संततीस तुझ्या मागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करीन. काय पहिलं वचन काय सांगत आहे परमेश्वर? की तू म्हणजे कोण? दावीद. आता दाविदाला स्पष्टपणे सांगण्यात आलं की तू मंदिर बांधणार नाही, तर तुझ्यानंतर जो पुत्र येईल मी त्याला त्याचं राज्य स्थापेन, मी त्याचं राज्य स्थिर करेन, तुझ्या मागून स्थापून त्याचं राज्य मी स्थिर करेन. आणि शल्मोनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, शल्मोनाच्या जीवनामध्ये हा जो भाग आहे हा भाग पूर्ण होताना आम्हाला पाहायला मिळतो. ज्यावेळेस आपण शल्मोनाच्या जीवनाचा अभ्यास केला, मग त्यामध्ये त्याचा राज्याभिषेक असेल आणि त्या राजपदावर तो आल्यानंतर शल्मोनाची जी कारकीर्द आहे ती कशी कारकीर्द होती? दुःखमय, कष्टमय अशी होती का? अस्थिर होतं का शल्मोनाचं राज्य? कसं होतं? स्थिर राज्य होतं. आणि असं म्हटलेलं आहे की सुबत्ता आणि शांततेचा तो सुवर्ण काळ होता. परमेश्वर देवा दाविदाला जे सांगत आहे की मी त्याचं राज्य स्थिर करेल. शल्मोनाचं जे राज्य आहे ते स्थिर राज्य आम्हाला पाहायला भेटतं की ज्या राज्यामध्ये या इस्रायली लोकांनी, या संपूर्ण राष्ट्राने शांती आणि सुबत्ता यांचा सुवर्ण काळ त्या ठिकाणी अनुभवला. दुसरं वचन 12 मध्ये असं म्हटलेलं आहे, तो माझ्या प्रित्यर्थ मंदिर बांधील व मी त्याचे राजासन निरंतरचे स्थापिन. दुसरी गोष्ट या ठिकाणी परमेश्वर देवबाप सांगत आहे की तो माझ्यासाठी मंदिर बांधेल आणि मी त्याचं राजासन स्थिर स्थापेन. आणि आम्ही पाहिलं की पहिलं मंदिर कोणी बांधलं? शल्मोनाने पहिलं मंदिर बांधलं. ख्रिस्तपूर्व 957 मध्ये, ख्रिस्तपूर्व 957 मध्ये शल्मोनाने परमेश्वराकरिता मंदिर बांधलं. दुसरं भाग
त्यामध्ये की तो माझ्यासाठी मंदिर बांधेल. आणि शल्मोनाने परमेश्वरासाठी ख्रिस्तपूर्व 957 मध्ये ते मंदिर बांधलं. त्याचं राज्य निरंतरचं असेल. त्यानंतर तिसरा भाग त्यामध्ये असा म्हटलेला आहे, वचन 13 मध्ये आपण पाहूया, मी त्याचा पिता होईन व तो माझा पुत्र होईल. तुझ्या पूर्वीच्या राजांवरची कृपादृष्टी जशी मी दूर केली तशी त्याच्यावरची माझी कृपादृष्टी मी दूर करणार नाही. काय सांगतो परमेश्वर देवबाप दाविदाला, की तुझ्या पूर्वीच्या राजांवरची कृपादृष्टी जशी मी दूर केली तशी त्याच्यावरची कृपादृष्टी दूर करणार नाही. आणि ह्या करारामुळं आम्हाला काय पाहायला भेटतं, की जरी शल्मोनाच्या कारकिर्दीचे शेवटची जी वर्षे आहे, पहिली 20 वर्षे वेगळी आणि नंतरची जी 20 वर्षे आहेत, त्या 20 वर्षामध्ये परमेश्वराला ज्या गोष्टी आवडत नाही त्या गोष्टी शल्मोनाने केल्या. मूर्तीपूजेसारखं भयंकर पाप देखील शल्मोनाने त्या ठिकाणी केलं, परंतु तरीही परमेश्वराने त्याच्यावरची कृपादृष्टी काढली नाही. तरीही परमेश्वराने धीराने त्याचं सहन केलं, धीराने त्याचं सहन केलं. का? कारण दाविदाबरोबर परमेश्वराने हा करार केला होता की जशी मी तुझ्या पूर्वीच्या राजांवरची, शौलाने काय पातक केलं, तुम्ही शौल आणि शल्मोन यांची तुलना करा, तुम्हाला आढळून येईल की शौलापेक्षाही भयंकर शल्मोनाने पातक केलेत. परंतु तरीही परमेश्वराने शल्मोनाचं धीराने सहन केलं. का? कारण दाविदासोबत त्याने करार केलेला होता की मी त्याच्यावरची कृपादृष्टी काढणार नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो की शल्मोनाच्या मृत्यूनंतर देवाचा न्याय त्या लोकांवरती आला आणि राज्य 2 भागांमध्ये ते विभागल्या गेलं. निरंतरचं राज्य त्याच्यासाठी म्हटलेलं होतं, परंतु ख्रिस्तपूर्व 586 मध्ये आम्ही पाहिलं की ते बाबेलच्या पाडावपणामध्ये ते गेलेत. हीच वचने जर आम्ही पहिले इतिहास 28:6 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आणखीन स्पष्टपणे आम्हाला पाहायला भेटतात. पहिले इतिहास अध्याय 28 आणि वचन 6. दावीद आता या ठिकाणी सांगत आहे, तो मला म्हणाला, म्हणजे कोण? दावीद म्हणतो की परमेश्वर मला म्हणाला, तुझा पुत्र शल्मोन हा माझे मंदिर व अंगणे बांधील. त्याला मी आपला पुत्र निवडले आहे व मी त्याचा पिता होईन. तो जर माझ्या आज्ञा व निर्णय हल्लीच्या प्रमाणे निश्चयाने पाळील तर मी त्याचे राज्य निरंतरचे स्थापिन. अजून स्पष्ट करून या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे, दावीद शल्मोनाला सांगतो की परमेश्वराने मला सांगितलं की शल्मोन तुझा पुत्र माझ्यासाठी मंदिर बांधल आणि आताच्या प्रमाणे जर तो निरंतर माझ्या आज्ञा पालन करेल तर मी देखील त्याचं राज्य जे आहे ते निरंतरचं स्थापन करेल. परंतु शल्मोन त्या ठिकाणी कमी पडला, तो परमेश्वराच्या आज्ञा पालनामध्ये कमी पडला. तरीही त्याच्या मरणापर्यंत परमेश्वराने धीराने सहन केलं आणि मग त्याच्यानंतर राज्य विभागलं गेलं आणि 586 मध्ये पूर्ण राज्य जे आहे ते बाबेलच्या पाडावपणामध्ये गेलेलं आम्हाला पाहायला भेटतं. प्रियांनो, भौतिक भाग जो आहे या कराराचा तो आपण पाहिला. ज्यावेळेस आम्ही याच्या आध्यात्मिक भागाकडे येतो त्यावेळेस आम्हाला काय काय त्यामधून शिकायला भेटतं. या करारामधला जो दुसरा भाग आहे, जी त्याची दुसरी बाजू आहे, जी आध्यात्मिक बाजू आहे, प्रियांनो, या कराराची जी आध्यात्मिक बाजू आहे ही आम्हाला प्रभू येशूकडे घेऊन जाते. या कराराची जी आध्यात्मिक बाजू आहे ती आम्हाला प्रभू येशूपर्यंत घेऊन येते. आता तुम्ही पहा, उत्पत्ती ते मलाखी संपूर्ण जुना करार, संपूर्ण 39 पुस्तकं, अगदी उत्पत्तीपासून मलाखीपर्यंत जर तुम्ही त्यांचा बारकाईने अभ्यास केला, त्यामध्ये सांगितलेली भविष्य, यामध्ये आलेली सण, घटना, प्रसंग आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आमचं लक्ष केंद्रित करतात. जर आम्ही नीट त्यांचा अभ्यास केला तर भविष्यामध्ये जगाचा उद्धारक, जगाचा तारणारा जो येणार आहे
त्याच्या कार्याकडं, त्याच्या जीवनाकडं संपूर्ण जुना करार जो आहे आमचं लक्ष आकर्षित करतो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या कराराची आध्यात्मिक बाजू पाहतो ती देखील आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत घेऊन येताना दिसते. प्रियांनो, या करारामध्ये आम्हाला काय काय पाहायला भेटतं? एक, निरंतरचं राज्य स्थापिल्या जाईल. दुसरं, मंदिर बांधल्या जाईल आणि मी त्याचा पिता होईल आणि तो माझा पुत्र होईल. ह्या काही मुख्य बाबी या करारामध्ये आम्हाला पाहायला भेटतात. प्रियांनो, निरंतरचे राज्य, परमेश्वर काय म्हणाला होता? मी त्याचे निरंतरचे राज्य स्थापन करेल. परंतु शल्मोन जेव्हा त्याने अवाज्ञा केली, ज्यावेळेस तो उन्हा पडला, 586 मध्ये ते बाबेलच्या पाडावपणामध्ये गेलेत. परंतु येशूचं राज्य कसं आहे? येशूचं राज्य कसं आहे? हे निरंतरचं राज्य आहे. तो युगानुयुग तो राजा आहे, त्याचं राज्य आहे. परंतु अडचण ही आहे की त्याचं जे राज्य आहे ते समजून घेतल्या गेलं नाही. काय म्हणालेलं आहे की तुझा पुत्र त्याला मी स्थापेन, त्याचं राज्य स्थिर करेल आणि निरंतरचं करेल. कोणाला आठवतं का प्रभू येशू ख्रिस्ताला दाविदाचा पुत्र म्हटलेला आहे का? म्हटलेला आहे का? आठवतो कोणाला रेफरन्स? त्याच्या जवळ चाललोय बरं आता आपण. म्हणजे पाम संडेच्या दिवशी आम्ही जी घोषणा करतो है ना, दाविदाच्या पुत्राला होसान्ना, होसान्ना, दाविदाच्या पुत्राला होसान्ना. जर तुम्ही मत्ते 21 आणि 9 वाचलं आणि त्याचप्रमाणे जर 22 अध्याय 41 ते 45 वचने जर तुम्ही वाचले तर प्रभू येशू ख्रिस्ताला दाविदाचा पुत्र म्हणून त्या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि हा जो दाविदाचा पुत्र आहे, हा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याचं जे राज्य आहे ते निरंतरचं राज्य आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. परंतु त्याचं हे जे राज्य आहे त्यावेळेसच्या शास्त्री परुषी यहुदी लोकांना समजलं नाही, त्याच्या शिष्यांना देखील ते समजलं नाही. आणि म्हणून ते बरेचदा आपल्या जीवनामध्ये निराश झालेले, खिन्न झालेले आम्हाला त्या ठिकाणी पाहायला आम्ही त्यांना पाहू शकतो. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या ठिकाणी असं म्हणतो, तो स्वतः प्रश्न करतो की मसीहा कोण असणार आहे? ते सांगतात की दाविदाचा पुत्र मसीहा असणार आहे. मग प्रभू येशू ख्रिस्त, जर तुम्ही मत्ते 22 41 ते 45 वाचली तर त्या ठिकाणी हा संदर्भ पाहायला भेटेल. मग प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो, मग दावीद त्याच्याच पुत्राला प्रभू कसं म्हणतो? दाविदाने म्हटलं का प्रभू त्याला? दाविदाने प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू म्हटलेलं आहे का? जर तुम्ही स्तोत्र 110 आणि वचन 1 वाचलं तर त्या ठिकाणीच तुम्हाला पाहायला भेटते की परमेश्वराने माझ्या प्रभूला म्हटले की तुझे वैरी पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. है ना? दाविदाचा पुत्र, जो देवाचा पुत्र आहे, तो दाविदाचा पुत्र झाला. आणि देवाचा पुत्र जो आहे तो दाविदाचा प्रभू झाला. या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे जीवन आहे त्यामध्ये आम्हाला या गोष्टी अधिक बारकाईने आम्हाला त्याचा अभ्यास करता येतो. आणि म्हणून आम्ही पाहतो की येशूचं जे राज्य आहे ते युगानुयुगाचं आहे, अल्फा ओमेगा असा तो आहे. दुसरी गोष्ट त्यामध्ये सांगितलेली आहे की मी त्याचा पिता होईल आणि तो माझा पुत्र होईल. मी तुम्हाला सांगितलं की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा दाविदाचा प्रभू झाला आणि दाविदाचा पुत्र हा देवाचा पुत्र झालेला आहे. दाविदाचा पुत्र हा देवाचा पुत्र झालेला आहे. आणि आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भात अनेकदा ही गोष्ट सांगितलेली आहे की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे, तुम्ही याचे ऐका, तुम्ही याचे ऐका. जी गोष्ट त्या करारामध्ये परमेश्वर दाविदाला सांगतो की मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल, ते आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात देखील पाहायला भेटतं. प्रियांनो, आणि तिसरा भाग जो त्यामधला आहे मंदिर बांधण्याच्या संदर्भातला, मंदिर बांधणे, तो माझ्यासाठी मंदिर बांधेल. आता जुन्या करारामधलं जे मंदिर आहे ते मंदिर आम्हाला माहीत आहे की जुन्या करारामध्ये शल्मोनाने
ख्रिस्तपूर्व 957 मध्ये मंदिर बांधलं. ते मंदिर तोडल्या गेलं का? शल्मोनाने बांधलेलं मंदिर तोडल्या गेलं का? कोणत्या साली? माहित आहे तुम्हाला? उत्तर तुम्हालाच माहित आहे. ख्रिस्तपूर्व 586 मध्ये जेव्हा बाबेलच्या पाडावपणामध्ये हे लोक गेलेत, त्यावेळेस ते मंदिर पाडल्या गेलं. त्याची नासधूस त्या ठिकाणी करण्यात आले. मग ज्यावेळेस पाडावपणातून ते परत आले, त्यांनी परत मंदिर बांधलं. त्यांनी परत मंदिर बांधलं. ते परत तोडण्यात आलं. ते परत उभारण्यात आलं. ते परत तोडण्यात आलं. आणि शेवटचं मंदिर हे हेरोदाने बांधलेलं आम्हाला पाहायला भेटतं. हेरोदाने जे बांधायला किती वर्ष लागले? कोणाला आठवतं? बरोबर आहे उत्तर, 46 वर्ष. किती वर्ष? 46 वर्ष हे मंदिर बांधायला लागले. आणि हे 46 वर्ष जे मंदिर बांधायला लागलं ते देखील तोडल्या गेलं. इसवी सन 70 मध्ये ते मंदिर देखील तोडल्या गेलं. जुन्या करारातल्या मंदिराचा जो इतिहास आहे तो या प्रकारचा आहे. आता त्या ठिकाणी फक्त एक भिंत आहे. आहे का आपल्या क्लिपमध्ये? ती पहा. फक्त आता एक भिंत राहिलेली. आणि जे लोक यरुशलेमला जातात, यरुशलेम त्या पवित्र भूमी ती फिरायला जे लोक जातात, ते प्रामुख्याने या भिंतीकडे ते लोक जातात. ती आता ही एकच भिंत त्या ठिकाणी उरलेली आहे. प्रियांनो, जुन्या करारातलं जे मंदिर आहे त्याचा ह्या प्रकारचा इतिहास आम्हाला पाहायला भेटतो. नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने मंदिराची एक नवीन व्याख्या आम्हाला सांगितलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने नवीन करारामध्ये मंदिराची एक नवीन व्याख्या आम्हाला सांगितलेली आहे. कोणाला आठवतं का ती? ना, तुमचे शरीर. प्रभू येशू ख्रिस्त या लोकांना काय म्हणाला? ते ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला चिन्ह मागतात की तू हे जे करतो, हे जे मंदिराचं शुद्धीकरण तू करत आहे, याचं चिन्ह काय देतो तू आम्हाला? आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की तुम्ही हे मंदिर पाडून टाका आणि मी 3 दिवसात ते उभारीन. तुम्ही हे मंदिर पाडून टाका आणि हे मंदिर मी 3 दिवसात उभारेन. ते लोक म्हणतात 46 वर्ष लागली हे मंदिर बांधायला आणि तू 3 दिवसात उभारणार? तो कोणत्या मंदिराविषयी बोलत होता? स्वतःच्या शरीर रूपी मंदिराविषयी. प्रभू येशू ख्रिस्ताने नवीन करारामध्ये एक नवीन व्याख्या मंदिराची दिली आणि ते म्हणजे तुम्ही आणि मी त्याचं मंदिर आहोत. तुम्ही आणि मी त्याचं मंदिर आहोत. आणि हीच गोष्ट पाऊल जो आहे पहिले करिंथमध्ये आम्हाला अजून स्पष्ट करून सांगतो. आपण वाचूया करिंथकरास पहिले पत्र 3रा अध्याय आणि वचन 16 आणि 17 मध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हास ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. ही एक नवीन व्याख्या आम्हाला नवीन करारामध्ये मंदिराच्या संदर्भात पाहायला मिळते. तो माझं मंदिर बांधेल. शल्मोनाने जे मंदिर बांधलं, आज त्याचा फार मोठा इतिहास आणि अभ्यास आहे. आज फक्त एक भिंत त्या ठिकाणी उभी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने जे मंदिर आम्हाला सांगितलेलं आहे, आज ते या ठिकाणी आहे. प्रियांनो, तुम्ही आणि मी देवाचं मंदिर आहोत. तुम्ही आणि मी देवाचं मंदिर आहोत. तुमच्या आणि माझ्या ठाई देवाचा आत्मा वास करतो. आणि असं म्हटलेलं आहे की जर कोणी या मंदिराचा नाश करेल, करतो का आम्ही या मंदिराचा नाश? तुम्ही म्हणाल आम्ही तर या मंदिराची खूप छान काळजी घेतो. रोज सकाळ संध्याकाळ स्वच्छ आंघोळ करतो, चांगले चांगले कपडे घालतो, सुंदर सुंदर जेवण आम्ही करतो, या शरीराची आम्ही खूप काळजी करतो. आमचं खूप प्रेम आमच्या शरीरावरती आहे. परंतु प्रियांनो, हे शरीर, या शरीराचा त्या नरकाच्या अग्नीमध्ये किंवा आमचा त्या नरकाच्या अग्नीमध्ये नाश होऊ नये म्हणून जी काही सावधगिरी बाळगण्याकरिता आम्हाला सांगितलेली आहे, ती आम्ही
बाळगतो का? पुष्कळदा आम्हाला काहीच वाटत नाही, परंतु प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये असणारी व्यसनं, आमच्या जीवनामध्ये असणारी पाप ही या शरीराचा नाश करण्यासाठी कारणीभूत ठरतात. आमचं शरीर देवाचं मंदिर आहे, परंतु वेगवेगळ्या प्रकारचे घाणेरडे विचार, वेगवेगळ्या प्रकारचा राग, द्वेष, मत्सर, आमच्या मुखातून बोलू नये अशा प्रकारच्या गोष्टी बोलणे, शिवीगाळ करणे, निंदा करणे, अशा अनेक गोष्टी आम्ही या शरीराच्या द्वारे करतो. प्रियांनो, हे देवाचं मंदिर आहे, हे देवाचं मंदिर आहे, हे पवित्र आहे, हे पवित्र आहे आणि ह्याला पवित्र राखण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. कारण जर कोणी या मंदिराचा नाश करेल तर त्याचा देखील नाश करण्यात येणार आहे. प्रियांनो, दाविदासोबत परमेश्वराने जो करार केला त्याच्या दोन बाजू मी तुमच्या समोर ठेवल्यात. एक भौतिक बाजू ठेवली जी शल्मोनाच्या राज्यामध्ये, शल्मोनाच्या जीवनामधून पूर्ण होताना आम्हाला दिसते. आध्यात्मिक बाजू मी त्याची तुमच्या समोर ठेवली जी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामधून पूर्ण होताना आम्हाला दिसते. मग आज काय बोध आमच्यासाठी आहे? आज आमच्यासाठी काय बोध आहे प्रियांनो? ज्या प्रकारे देवाने दाविदासोबत करार केला होता, तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत देखील करार केलेला आहे. आणि त्या करारामुळं, लक्षात घ्या, त्या करारामुळं देवबाप आमच्यासोबत नेहमीकरिता विश्वासू राहणार आहे. नेहमीकरिता. कुठपर्यंत माहिती आहे? नेहमीकरिता म्हणजे कुठपर्यंत? आम्हाला आता काही काळजी करण्याची गरजच नाही. ज्या प्रकारे शल्मोनाच्या मृत्यूपर्यंत देवाने त्याचं धीराने सहन केलं, आज देवाने तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत करार तर केलेला आहे, परंतु जर आम्ही तो करार तुच्छ लेखतो, जर आम्ही पापात आणि वाईटात जीवन जगतो, तर लक्षात घ्या, आमच्या मृत्यूपर्यंतही आम्हाला आमचं देवबाप धीरानेच सहन करेल. आमचं देव धीरानेच सहन करेल. आणि आम्हाला असं वाटेल की काही होत नाही, काही होत नाही, काही होत नाही. परंतु शल्मोन मरण पावला आणि देवाचा न्याय आला. जर जिवंत असताना आम्ही देवाचा करार तुच्छ लेखू, जर जिवंत असताना आम्ही जगातल्या गोष्टींद्वारे ह्या शरीराचा नाश करू, जर या जगामध्ये आम्ही जिवंत असताना देवाच्या आज्ञेंकडे दुर्लक्ष करू, व्यसनाधीन पापाधीन जीवन जगू, आमच्या मरेपर्यंत देवबाप कदाचित धीराने आमचं सहन करेल, परंतु त्यानंतर मात्र न्याय ठरलेला आहे. त्यानंतर मात्र न्याय ठरलेला आहे. आणि प्रियांनो, आम्हाला कोणालाच माहीत नाही की आमचं आयुष्य आणखीन किती बाकी आहे, आमच्याकडे किती आयुष्य उरलेलं आहे हे आम्हाला माहीत नाही. आणि म्हणून पवित्र शास्त्र वारंवार काय सांगतं माहिती आहे? आजचीच घटका आहे, आजचाच दिवस आहे, आजचीच वेळ आहे, आजच आपलं तारण साधून घ्या, आजच पश्चाताप करा, आजच आपल्या जीवनामध्ये आम्हाला ज्या गोष्टी सुधारणुकीकडे न्यायच्या आहेत, जो बदल आम्हाला करायचा, हे सगळं आम्हाला आजच करायचं आहे. कारण उद्या आम्हाला माहीत नाही. एकदा का या पृथ्वीवरती आमचे डोळे बंद झालेत की मग त्यानंतर मात्र न्याय ठरलेला आहे आणि मग कोणीही सुटणार नाही. प्रियांनो, कोणीही सुटणार नाही. आणि म्हणून जेव्हा देवाने आम्हाला ही सुंदर संधी दिली, करार केला, आम्हाला पवित्र केलं आणि तो स्वतः आमचं सहाय्य करत आहे, मग आम्ही किती विशेष करून त्याला योग्य प्रतिसाद आमच्या जीवनातून द्यायचा आहे. प्रियांनो, या आपले डोळे बंद करूया आणि आपले डोळे बंद करू आणि विचार करूया की आज मी देवाला योग्य प्रतिसाद देत आहे काय? प्रभू येशू ख्रिस्तामुळं कदाचित आज देव माझं धीराने सहन करत आहे. मी म्हणतो की मी तर व्यसन करतो परंतु मला काही फरक पडत नाही, मी तर पापामध्ये जीवन जगत आहे, मला काही फरक पडत नाही. तो फरक ह्यासाठी नाही
कारण आज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जो करार आमच्यासोबत करण्यात आलेला आहे, त्यामुळं परमेश्वर धीराने आमचं सहन करतो. आम्ही निंदा करतो, आम्ही शिवीगाळ करतो, आम्ही नको ते बोलतो, आम्ही नको ते विचार करतो, द्वेष मत्सर आमच्या मनामध्ये आम्ही बाळगून राहतो. परंतु जर याच गोष्टी घेऊन जर आम्ही हे जग सोडलं तर मग आमच्यासाठी परिस्थिती किती कठीण असेल. आणि म्हणून प्रियांनो, जे आम्हाकडून अपेक्षित आहे, ख्रिस्ताची प्रीती, ख्रिस्ताचं प्रेम, त्याची शांती, त्याचा आनंद, त्याची सहनशीलता, त्याची ममता, चांगुलपणा, तो इंद्रिय दमन, प्रियांनो, त्याकडं आम्ही आमचं लक्ष लावावं आणि त्याद्वारे आम्ही आमच्या स्वतःला ख्रिस्ताकरिता तयार करावं. कारण आम्ही त्याचं मंदिर आहोत, आम्ही त्याचं मंदिर आहोत, आम्ही त्याचं मंदिर आहोत. होय पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. आम्ही तुझ्या नावाला उंचावितो प्रभूचे, तुझी स्तुती करतो. होय पवित्र देव बापा, आम्ही मान्य करतो, पुष्कळदा आम्ही तुझ्या कृपेकडं दुर्लक्ष करतो, त्याचा गैरफायदा आम्ही घेतो. परमेश्वर देव बापा, निष्काळजीपणाने आम्ही वागतो. तू आम्हा प्रत्येकाची क्षमा कर प्रभू, तू आम्हा प्रत्येकाची क्षमा कर. आमच्या ठाई पवित्र देव बापा, ते पश्चातापी हृदय तू दे, तारणाचा तो आनंद आमच्या जीवनामध्ये तू दे प्रभू, तो उत्साह तू आम्हास दे प्रभू, आणि त्याद्वारे तुझं गौरव तू करून घे प्रभू. होय परमेश्वर देव बापा, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करीत आहोत. तुझे आभार मानतो, तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. यावेळेस आपण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया, सुवंद देव परात्पर हे गीत गाऊया, आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत, तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.